आणि मी आपल्या पुढे एक नाट्यछटा सादर करणार आहे। माझ्या नाट्यछटेचे नाव आहे बाबा आय लव्ह यू। आई, का घातलास वाढदिवसाचा घाट? मी तुला सांगितलं होतं ना, यावर्षी मला वाढदिवस नाही साजरा करायचा। काय म्हणालीस? बाबांनी सांगितलं होतं? ते ठीक आहे ग, बाबा खूप सांगतील, पण ते तिकडे कारगिलमध्ये शत्रूशी मुकाबला करतायत आणि आपण इकडे चैन करायची। आई, बाबांना तिकडे काय खायला मिळत असेल? ते कुठे झोपत असतील? आणि तसंही बाबांशिवाय वाढदिवसाला मज्जाच नाही। गेल्या वर्षी आठवतंय जेव्हा बाबा होते तेव्हा कसली धमाल आली होती। बाबांनी आम्हा सर्व मुलींचे किती मस्त खेळ घेतले होते ना। काय म्हणालीस? आपलं सरदार घोरपड्यांचं घराणं आहे? मेजर अजित घोरपड्यांच्या मुलीला दुःखाने कोसळण्याचा अधिकार नाही? तू वीरबाला आहेस? आई, बास झाली भाषणात वापरून बोथट झालेली शब्द। अगं, लोकांना बोलायला काय जातं? शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं ना। आणि आई, तूच मला सांग, परवा रात्री मी झोपेतून जागी झाले तर तुझे डोळे लाल का झाले होते? तू कांदा चिरला होतास? आणि या पुढारांनी फक्त कोरडी भाषणे ठोकावी व त्यात वीर माता, वीर पत्नी, वीर बाला अशी विशेषणे आम्हाला लावावी। पण आई, खरं सांगते तुला, या पुढारांना सैनिकाच्या त्यागाची काडीचीही किंमत नाही। परवा रात्रीचाच प्रसंग आठवतो ना तुला? आपल्या आशिषला दम्याचा त्रास सुरू झाला। आपला फोन डेड म्हणून तू शेजारच्या माननीय नगरसेवकांकडे गेलीस। तुझ्या पदरी काय आली? घोर निराशा। अगं, त्यापेक्षा आपली वॉचमन काका परवडले, जे रात्री तुझ्यासोबत डॉक्टरांकडे तरी आले। अय्या, फोन आला वाटतं। हां, हॅलो बाबा, मी ईशा बोलतेय। आई, बाबांचा फोन आहे। हां, हॅलो बाबा। हो, थँक्यू। मला माहिती होतं तुम्हाला माझा वाढदिवस नक्की लक्षात असणार। अरे बापरे, हा मोठा आवाज कसला? काय म्हणाला? तोफ गोळाचा? बाबा, तुम्हाला लागलं तर नाही ना? काय म्हणाला? खूप दूर गोळा पडलाय? थँक गॉड। काय बाबा, आशिष काय म्हणतोय? तो ना मस्त मजेत आहे। तो ना आता मित्राकडे गेलाय। काय म्हणाला? आम्ही वाढदिवस साजरा करतोय का? हो बाबा, आम्ही सगळे वाढदिवस साजरा करतोय। आईने मेजरची आज्ञा पाळायची नाही तर कोणाची? पण बाबा, तुमच्याशिवाय वाढदिवसाला मज्जाच नाही। बाबा, तुम्ही घरी केव्हा येणार? काय म्हणाला? उद्या मोठ्या मोहिमेवर जातोय? जगलो वाचलो तर येईल। नाही बाबा, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, युद्ध मरून नाही तर मारून जिंकायची असतात। तुम्ही निश्चित घरी येणार। आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू। धन्यवाद।